नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनामार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यामध्ये 20 जानेवारी 2026चा जो जी आर आहे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये संदर्भ 1 ते 4 दिलेला आहे आणि ज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्यामध्ये ज्या सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत असून यामध्ये सुधारित बाबी कोणकोणत्या आहेत किंवा यामध्ये बदल कोणकोणता करण्यात येणार आहे याबद्दल आपण माहिती घेऊया, जेणेकरून पुढील भरतीसाठी जे तयारी करणारे उमेदवार आहेत त्यांना मदत होईल. यामध्ये 13/10/2023 मध्ये विविध टप्प्यामध्ये जाहिरात येणार आहे आणि ही एखाद्या उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेवर पूर्वी निवड झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील आणि उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र राहील असा पहिला नियम होता. म्हणजे एखाद्या उमेदवाराची जर समजा निवड ही 1 ते 5 पदासाठी झाली आहे, परंतु तो 6 ते 8 किंवा 9वी-10वी या पदासाठी सुद्धा पात्र आहे, तर तो परत एकदा जेव्हा अलॉटमेंट जागांची येत होती त्यामध्ये तो अप्लाय करू शकत होता आणि त्यामध्ये जर त्याचे मार्क्स आहेत ते ग्राह्य धरले जात होते. आता नवीनमध्ये काय बदल केलाय त्याबद्दल आपण माहिती घेऊया. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळा निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील. म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ, म्हणजे इथे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हा प्रकार जो होता वेगवेगळ्या प्रकारे पदभरतीमध्ये त्याला संधी मिळत होती, पण आता एक वेळेस ही लागू राहील आणि उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे एकदा निवड झाली की त्याला परत पुन्हा त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही, असा त्याचा बदल होतो. त्यानंतर इच्छुक व अर्हतापात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येईल. तर असा हा पहिला नियम होता, ज्याच्यामध्ये उमेदवाराला जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या पोर्टलवरील जाहिरात पाहून त्यानुसार आपल्याला 7 दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करता येत होता. आता नवीन पद्धतीमध्ये काय बदल करण्यात येणार आहे, तर इच्छुक व अर्थपात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून व आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील पात्र गुणांसह पवित्र प्रणालीद्वारे सुविधा दिलेल्या कालावधीतच अर्ज करतील. म्हणजे आता हा जो कालावधी आहे तो निश्चित करण्यात येणार आहे की तो कालावधी किती राहील आणि दिनांकासहित. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. आता इथे प्राधान्यक्रम जे आहेत यामध्ये अगोदर एका ठिकाणी म्हणजे ते एका स्टेपमध्ये उपलब्ध व्हायचे. आता इथे सांगितलंय स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थातील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी प्राधान्यक्रम जो आहे तो वेगवेगळा द्यावा लागणार आहे. आणि उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय याचा क्रम करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजे अगोदर कसं होतं, कितीही प्राधान्यक्रम जे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करू शकत होता, परंतु आता इथे ही अट नव्याने ॲड केलेली आहे, ज्याच्यामध्ये 50 प्राधान्यक्रम देता येतील आणि त्यामध्ये सुद्धा मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हे दोन वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला अप्लाय करता येईल. मुलाखतीशिवायमध्ये 50 आणि मुलाखतीसहमध्ये 50 असे प्राधान्यक्रम देता येतील. पूर्वी अशी अट नव्हती, तुम्ही अप्लाय करू शकत होता. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले आणि उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात आले होते. पण आता इथून पुढे पदभरतीसाठी ज्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीमधील प्राप्त चाचणीसाठी अर्ज करण्यासाठी आता ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करता येईल. तर शेवटचा जो दिनांक असेल म्हणजे फॉर्म भरण्यासाठीचा, त्यावेळेस जे वय असेल
तेच वय तुमचं पुढे धरलं जाईल, परीक्षा कधी हो मग. पुन्हा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निगमित करण्यात आला होता आदेश. आणि यानुसार जे सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिलेल्या शाळेमध्ये शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. आणि यामध्ये डी-टी-एड धारक उमेदवार आवश्यक होते 1ली ते 5वी साठी. आता नवीन बदल काय केलाय पाहूया. यामध्ये सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील प्राथमिक शिक्षकांकरिता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केले. त्यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिलेल्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. सेमी इंग्रजीमध्ये डी-टी-एड पाहिजे त्यांना. त्यानंतर 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी या गटासाठी त्या त्या माध्यमांच्या शाळेकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह त्या त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी उमेदवाराचा विचार करण्यात. पूर्वी कसं होतं की जर एखादी उमेदवार 1ली ते 5वी या पदासाठी अप्लाय करतोय पण विषय त्याचा इंग्रजी आहे, सॉरी प्राथमिकला तर नाही म्हणता येत, 6 ते 8 किंवा 9 ते 10, 11-12 या पदासाठी जेव्हा अप्लाय करायचे तर त्यावेळेस अप्लाय करत असताना त्यांना माध्यम म्हणजे विषय इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल तर त्यासाठी त्या उमेदवाराचं जे माध्यम आहे मग डी-टी-एडचं किंवा बी-एडचं हे माध्यम हे म्हणजे मराठी माध्यमातलं असलं तरी चालायचं. परंतु आता इथून पुढे मग त्यांचं माध्यमसुद्धा इंग्रजी किंवा मग जे पदासाठी तुम्ही ज्या माध्यमाच्या शाळेसाठी अप्लाय करताय त्या माध्यमानुरूप असणं गरजेचं आहे. ही इथून अट आपल्याला कळते. त्यानंतर 1ली ते 5वी साठी सेमी इंग्रजी विषयाकरता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्यात आवश्यक आहे. त्या त्या सामाजिक उमेदवार असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त पदांसाठी नव्याने जाहिरात येईल. त्यानंतर या ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा बी-ए, बी-एम, बी-ए, एम-ए इंग्रजी किंवा बी-एस-सी, एम-एस-सी अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येते. म्हणजे आता इथं काय दिलंय की ज्या उमेदवाराला 12वी विज्ञान आहे मग त्यांचं व्यावसायिक अर्हता समजा इंग्रजी नसेल बी-एड तरीसुद्धा त्यांचा विचार केला जाईल असं म्हटलंय. त्यानंतर बी-एस-सी, एम-एस-सी यासाठी सुद्धा हा बदल केलेला आहे. तर अशा पद्धतीने नवीन शैक्षणिक जो म्हणूया जे-आर याच्या अनुषंगाने पुढील पदभरतीमध्ये जे काही बदल आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. या उपरांत तुम्हाला काही बदल कळाले नसतील किंवा यामधील माहिती काही समजली नसेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.